अनंत काळाच्या गर्भातून आलेली ती गुलामी होती. धर्माच्या मुजुरीतून एकाने लादलेली, धर्माच्या भीतीतून दुसऱ्याने स्वीकारलेली ती एक संवेदनहीन व्यवस्था होती. तिला स्त्री म्हणून पुरवणारी, तर त्याला शूद्र म्हणून हिणवणारी, तर तिथल्याच भूमिपुत्राला मातीत गाडणारी, ती त्या वावंटातील न संपणारी रात्र होती. मग एक सूर्यक्रांतीचा त्या अंधाराला चिरत आला, वंशबळीचा वावंटाला पेरत आला. नव्या युगाचे वेध घेऊन मानवतेचा बोधक आला. असत्यावर मात करून एक सत्य शोधक आला. नमस्कार, मी मुक्ता साळवे. आता ही मुक्ता कोण, तुम्हाला प्रश्न पडला असेल. मी सावित्रीबाई फुलेंची पहिली विद्यार्थिनी. आज मी तुम्हाला माझ्या आयुष्याची नाही तर माझ्या गुरूंची कथा सांगणार आहे, ज्यांनी आम्हाला अंधारातून प्रकाशात आणले. सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले. अगो ऐकलं का धर्म पंडितांनो, तो ज्योती आणि त्याची बायको सावित्री मुलींची पहिली शाळा काढणार आणि स्त्रियांना शिकवणार म्हणे. स्त्रियांचे कसे चूल आणि मूल एवढेच, शिकून काय करणार, हा धर्म बुडवणार. त्या सावित्रीला धडा शिकवावाच लागेल. ती शाळेत जाताना दिसली की तिच्या अंगावर शेण टाका, तिला दगडाने चांगला ठेसा हो. काय समजले? मुलींना शिकवायला निघाले, हे कसलं वेळ काम आहे. तुम्ही दगड फेका, शेण टाका, पण लक्षात ठेवा, आमच्या मुलीला शिक्षण मिळणारच. आई, मला लोक चिडवतात, मला शाळेत यायला पण भीती वाटते. घाबरू नकोस लेकरू, तुझं प्रत्येक पाऊल हे समाजाचं भविष्य उजळणार आहे. चला अक्षराचं पहिलं बीज पेरूया. सावित्री, आपण योग्य मार्गावर आहोत. शिक्षणाशिवाय शूद्र, अतिशूद्रांची आणि स्त्रियांची सुटका नाही. लोक हसतील, अपमान करतील, पण आपण ठाम राहायचे. हो ज्योतिबा, मी ठरवलंय, मुलींना शिकवणं थांबणार नाही. ज्ञान हेच खरं आता त्यांचे दागिने आहे. आणि तिथून माझा प्रवास सुरू झाला. डबल वर कर. शाळेत जाणारी मुलगी समाजाची नाचक्की करेल. नाही, शाळेत जाणारी मुलगी समाजाचं भविष्य घडवेल. आणि मी लिहिला दीनदुबळ्यांच्या दुःखाविषयी, कारण माझ्या गुरुनी सांगितलं होतं. मुक्ता,
तुझा आवाज समाजाचं शस्त्र आहे. लोकांची सेवा हीच खरी पूजा आहे. माझं आयुष्य मी मुक्ता, त्यांची पहिली विद्यार्थिनी. पण आज मी एकटी नाही. आज हजारो मुक्ता आहेत. सावित्री ज्योतिबांचा वारसा म्हणजे ज्ञान, समता आणि सेवा. ही मशाल आता तुमच्या हातात आहे. तुम्ही तिला विजू देऊ नका.